नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दात हा आपल्या शरीरामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दात जर आपले चांगले असतील तर आपलं सौंदर्य चांगलं दिसतं, शिवाय आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. आणि या दाताला जर पिवळेपणा आलेला असेल तर दातांमध्ये कीड लागण्याची शक्यता असते. कीड लागण्याची जी सुरुवात आहे ती दाताला पिवळेपणा येण्यापासून सुरू होते आणि मग दाताला कीड लागल्यावर भयंकर वेदना होतात, दात काढावे लागतात, रूट कॅनल करावं लागतं. अशा अनेक समस्या आपल्याला जाणवतात. ॲक्च्युली आपण दात खराब होऊ नयेत, दाताला कीड लागू नये, दाताचा पिवळेपणा निघून जावे म्हणून खूप काळजी घेत असतो. त्यासाठी दात साफ करण्याचं विविध साहित्य वापरतो, दात स्वच्छ करतो, ब्रशचा वापर करतो किंवा दोऱ्याचा पण वापर करतो. तरीही दातामध्ये आपल्या कीड लागते, पिवळेपणा येतो. याला आपण जे विविध पदार्थ खातो ते सुद्धा कारणीभूत असतात. त्याचबरोबर गुटखा, तंबाखू, पान मसाला या गोष्टी ज्या आहेत त्या आता सध्या जास्त प्रमाणामध्ये लोक वापरतात. त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा काही घटक असतात आणि त्यामुळे सुद्धा दातावर पिवळे डाग लागतात, दाताला कीड लागते, ज्याला आपण फ्लोरोसिस म्हणतो, दाताचा फ्लोरोसिस म्हणतो. तर दातावर कोणत्याही प्रकारचे डाग असतील, पिवळेपणा आलेला असेल तर अत्यंत साधा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्या उपायामुळं तुमच्या दातावरचे डाग पूर्णपणे निघून जातील. आणि हे सगळं फुकट आहे. ज्या वस्तू आजपर्यंत आपण फेकून देत होतो, त्याचा वापर करत नव्हतो, त्याचा वापर करून आपण दातावरचे डाग पूर्णपणे काढून टाकू शकतो. आणि त्यानंतर तुम्हाला दात साफ करण्यासाठी, घाण काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. दातावरची घाण काढून जर घेत असाल तुम्ही तर दातावरचं जे इनॅमल असतं, जो कठीण पदार्थ असतो, तो घासून घासून निघून जातो आणि दात नंतर अगदी ठिसूळ बनतात, जास्त कीड लागते त्याला. म्हणून दात घासून न घेता, त्याच्यावरचं इनॅमल न घालवता आपण घरच्या घरी हे करू शकतो. आणि यासाठी आपल्याला लागणार आहे अत्यंत साधा पदार्थ, ती म्हणजे केळीची साल. आता केळीची साल याच्या आधी तुम्ही नुसती फेकून देत असाल तर केळीच्या सालीमध्ये असे काही घटक आहेत ज्यामुळं दातावरची तुमच्या जर घाण असेल, पिवळेपणा असेल तर तो निघून जातो. आता ही केळीची साल तुम्ही अशीही फेकूनच देत होता, तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. त्यानंतर तुम्ही केळीची साल फेकून देण्याआधी नक्की तुम्ही दात साफ करणार याची मला खात्री आहे, कारण यामध्ये असे घटक आहेत ज्यामुळं तुमच्या दातावरचा पिवळेपणा निघतो, डाग पण निघून जातात. तर आपल्याला केळीची साल घ्यायची आहे. केळी आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे केळीची साल आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्या सालीवर थोडंसं मीठ लावायचं, आपल्याला नकळत अगदी थोडंसं मीठ लावायचं. या केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि हे जे पोटॅशियम आहे ते दातावर नैसर्गिकरित्या चमक आणतं. हे नैसर्गिक पोटॅशियम आहे, त्यामुळे याचा कुठला साईड इफेक्ट पण होत नाही. आणि हे पोटॅशियम इतकं प्रभावी असतं की फ्लोरोसिस सारखा जे आजार आहे दातावर डाग पडण्याचा, तो पण निघून जातो. याने दाताला चमक आणण्यासाठी इतका जबरदस्त फायदा होतो. एवढंच काय तर या केळीच्या सालीमध्ये असणारं जे पोटॅशियम आहे, यामुळं पूर्वीच्या काळामध्ये लोक बूट चप्पलवर पालिश केल्यानंतर चकाकी यावी म्हणून केळीच्या सालीचा वापर करायचे. इतकं जबरदस्त आहे. त्यामुळे दातावर कसलेही डाग असतील तर या सालीचा तुम्ही वापर करायचा आहे. सालीवर थोडंसं मीठ लावायचं आहे आणि त्या बाजूनी दात आपले, ज्या ठिकाणी तुमच्या दातावर डाग पडलेले आहेत, पिवळेपणा आलेला आहे, त्या ठिकाणी हे घासायचं आहे. अगदी 4-5 वेळेस जर तुम्ही या सालीनं तुमचे दात जर घासले तर दातावरचा पिवळेपणा पूर्णपणे निघून जातो, दातावरचे डाग निघून जातात आणि दात पहिल्यासारखे एकदम चकाकायला लागतात आणि दाताला कुठलाही हानी झालेली नसते. जेव्हा आपण दवाखान्यामध्ये दात स्वच्छ करून घेतो, धुवून घेतो, त्यावेळेस त्याच्यावरचं इनॅमल जातं, कठीण पदार्थ निघून जातो आणि त्यामुळे दाताला आणखी कीड लागते. परंतु या उपायामुळे दाताला कुठलीही इजा न होता दातावरची घाण, पिवळेपणा पूर्णपणे निघून जातो. तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा. साल फुकट आहे, आतापर्यंत फेकून देत होतात, फेकून देण्याच्या आधी एक वेळेस तुम्ही हा उपाय करून बघा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळाला ते मला अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपाय शेअर करा आणि असेच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.